नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात दर्शकांचं हार्दिक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या। ठळक बातम्यांचे प्रायोजक होते इस दिन का सबसे सुहाना पल कौन सा है, क्या कहता है, इंडिया बुल्स होम लोन्स, घर आ जाओ। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। ब्रिटिशांचं राज्य उलथून टाकण्यासाठी क्रांतिकारकांनी थोर पुरुषांनी लढे दिले। त्यामध्ये परदेशी मालावर बहिष्कार टाकण्यात आला होता। पुण्यामध्ये टिळकांनी विदेशी मालावर बहिष्कार टाकण्याची गर्जना केली होती। तो दिवस 23 ऑगस्ट होता। 1903 सालातील ही घटना आहे। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी परदेशी कपड्यांची होळी केली। तो दिवस देखील 23 ऑगस्ट 1921 या सालातील हे आंदोलन आहे। तसंच भारताचे गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग यांचं निधनही 1818 साली झालं। तो दिवसही 23 ऑगस्ट हाच होता। स्वातंत्र्य संग्राम सुरू असताना प्रत्येकाच्या मनात देशभक्ती जागृत व्हावी यासाठी विविध आंदोलनं करण्यात आली। स्वदेशीची ज्योत भारतीयांमध्ये जागृत करण्यासाठी विदेशी मालावर बहिष्कार टाकण्याची गर्जना पुणे येथे लोकमान्य टिळकांनी केली। तो दिवस म्हणजे 1903 सालातील 23 ऑगस्ट हा दिवस। व्यापारासाठी आलेले ब्रिटिश भारतात राज्यकर्ते बनले। परदेशी माल बाजारपेठेत उतरवण्यासाठी आलेले व्यापारी भारतात आपले पाय पसरू नये या उद्देशानं 23 ऑगस्ट 1921 साली महात्मा गांधी यांनी परदेशी कपड्यांची होळी करून स्वदेश भावना जागृत केली। आता बातम्या गुन्हेगारी जगताच्या अर्थात क्राईम वॉच। एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर। डॉमिनोज पिझ्झामध्ये डुकराचं मांस असल्याचं दिसून आल्यानं एकच खळबळ उडाली असून याबाबत राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। शोएब अनवर खान, रशीद खान व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही तक्रार दाखल केली आहे। दसरा मैदानाच्या समोर डॉमिनोज पिझ्झाचं दुकान आहे। हा पिझ्झा मांसाहारी असून यामध्ये डुकराच्या मांसाचा उपयोग केल्याचं दिसून आलं आहे। मेनू कार्डावर बारीक अक्षरात 100% पोर्क असं लिहिलेलं आहे। हे सहजासहजी दिसून येण्यासारखं लिहिलेलं नाही। इंग्रजीत असल्यानं अनेकांना अर्थही समजत नाही। दुकानदाराने हिंदी मराठीत मोठ्या अक्षरात फलक लावायला पाहिजे व डुकराचं मांस यामध्ये असल्याचं या फलकावर लिहायला पाहिजे असं या बांधवांचं म्हणणं आहे। डॉमिनोज पिझ्झाचे संचालक मुस्लिम बांधवांच्या धार्मिक भावना दुखावत आहे। इंग्रजीत व बारीक अक्षरात लिहून मुस्लिमांना डुकरांचे मांस खाऊ घालण्याचं षडयंत्र असल्याची प्रतिक्रिया शोएब अनवर खान, रशीद खान यांनी दिली आहे। बडनेरा रोड दशहरा मैदान के अपोजिट जहाँ पहले डोमिनोज पिज़्ज़ा करके एक दुकान शुरू हुई है और उस दुकान के अंदर जो मेनू कार्ड है उसका साइज़ देख लीजिए आप, ये इतना बड़ा साइज़ है और इसमें सबसे नीचे चीज़ एंड पेपरोनी करके एक आइटम लिखा हुआ है। उसके नीचे 100% पोर्क लिखा हुआ है अंग्रेज़ी में। पोर्क के मायने होते हैं सुअर। अब ये इतनी बारीक अक्षर में और अंग्रेज़ी में लिखा होने के कारण कई लोगों को इस बात का इल्म नहीं है कि पोर्क का मतलब क्या होता है। आज जब हम लोगों ने इस मेनू कार्ड को वहाँ से बुलाया
और इसको पढ़ा तो हमारी ये बात समझ में आई कि ये इसके अंदर सूअर के गोश्त का इस्तेमाल हो रहा है। अब अगर देखा जाए तो अगर कभी लाइसेंस वगैरह जो मिलते हैं फूड एंड सेफ्टी डिपार्टमेंट की तरफ से, उसमें आपको मेंशन करना होता है कि आप जो मटन बेच रहे हो या आप कोई होटल लगा रहे हो तो वहाँ पर आप जो मटन बेच रहे हो वो कौन से जानवर का मटन है, वहाँ आपको बड़ा बोर्ड हिंदी या मराठी में डिस्प्ले करना ज़रूरी है, अनिवार्य है। लेकिन इस दुकान के मालिक ने ऐसा ना करते हुए ये हज़ारों मुसलमानों के धार्मिक भावनाओं के साथ में उसने खिलवाड़ किया है। जब हमारे ये बात ध्यान में आई तो आज हम पूरे वकील मंडली, शब्बीर एडवोकेट, खालिद एडवोकेट, हम सभी लोग मिलकर यहाँ पर आए। राजापेट पुलिस स्टेशन में हमने बाकायदा लिखित शिकायत की है कि इसके मालिक पर योग्य और उचित कार्रवाई की जाए। क्यों कि ये सिर्फ क्योंकि कुछ लोग तो ऐसा है कि जो अपने घर पर ऑर्डर दे के बुला रहे हैं पिज़्ज़ा। अब मैं बोलता हूँ अगर जो आदमी घर पे बुला रहा है उसको तो ये पता ही नहीं है कि ये पिज़्ज़ा काय का बना हुआ है। तो इसलिए मेरा इस टीवी के आपके सिटी न्यूज़ चैनल के माध्यम से मैं तमाम सिर्फ मुसलमानों से ही नहीं और भी जो अदर कास्ट के भी जो लोग हैं जो पोर्क या जो सूअर का गोश्त नहीं खाते हैं, मैं आज इस चैनल के माध्यम से मैं उनसे निवेदन करना चाहूँगा कि आप लोग डोमिनोज पिज़्ज़ा के अंदर बिल्कुल ना जाएं, क्योंकि वो आपकी हमारी धार्मिक भावनाओं के साथ खिलवाड़ कर रहा है। जवाहर नवोदय विद्यालयातील कर्मचारी प्रशांत इंगळे यांनी 18 जुलै 2013 आत्महत्या केली। या आत्महत्येचं कारण म्हणजे जवाहर नवोदयचे प्राचार्यांनी आर्थिक मानसिक शोषण केल्यानं प्रशांत इंगळे यांनी आत्महत्या केली। तसे त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवले आहे। दोषी प्राचार्यांना शिक्षा व्हावी असं प्रशांत इंगळेच्या पत्नी उमा इंगळे यांचं म्हणणं आहे। न्यायासाठी त्या उंबरठे झिजवत आहेत। लाच देऊन प्राचार्य स्वतःला या प्रकरणापासून दूर ठेवत असल्याचा आरोपही उमा इंगळे यांनी केला आहे। जवाहर नवोदय विद्यालय नवसारी येथे इलेक्ट्रिशियन कम प्लंबर या पदावर कार्यरत प्रशांत इंगळे यांनी आत्महत्या केली। यामध्ये प्राचार्यांनी शारीरिक आर्थिक शोषण केलं, क्वार्टर सोडण्यास भाग पाडलं, 5 लाखांची मागणी केली। आपल्या बायकोचे दागिने विकूनही प्रशांत इंगळे मागणी पूर्ण करू शकले नाही, तेव्हा प्रशांत इंगळेंनी शेवटी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला असं त्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवलं आहे। तरुण वयातील प्रशांत इंगळेच्या या आत्महत्येनं पूर्ण कुटुंबच देशोधडीला लागलं आहे। एक मुलगा व एक मुलगी या दाम्पत्याला आहे। कमाईचं कुठलंही साधन प्रशांत इंगळेची पत्नी उमा इंगळेजवळ नाही। याला जबाबदार असलेल्या प्राचार्यांना सजा व्हावी अशी मागणी उमा इंगळेनं केली आहे। जी सेकंड चिठ्ठी सापडली मला, ते पण पोलिसांनी काही त्याच्या विरुद्ध तक्रार केलेली नाही आहे। जी प्रिन्सिपल आहे त्यांनी 2-3 दिवस अगोदर शाळेमध्ये जाऊन बहुतेक प्रशांत इंगळेचे डॉक्युमेंट्स काढण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण त्यांनी बाकीच्या सरांनी त्यांना सील लावायला सांगितले ऑफिसमध्ये त्यांच्या केबिनला। तर आज त्यांची जी जमानत आहे ती जमानत बहुतेक होणार आहे असं मला वाटतं। जे चिठ्ठी सापडली आहे त्यांची कडक कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना सजा झाली पाहिजे। जे माझ्या मिस्टरांनी सुसाईड केलं प्रिन्सिपलमुळे, जे त्यांनी 4 लाख मागितले होते ते पण दिले, नंतर पुन्हा 2 लाखाची त्यांची हे होती ते देण्याची माझ्या नवऱ्यात हिंमत नव्हती, ते काही देऊ शकले नाही, त्याच्यानं त्यांना सुसाईड करावं लागलं प्रिन्सिपलमुळे।